ओके, त्याच्यामध्ये काय हे जे मार्क्स आहे सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 3 आउट ऑफ 100 आहे पर सब्जेक्ट. पर्सेंटेज काढायचं, नेम डिस्प्ले झाला पाहिजे, पूर्ण पर्सेंटेज डिस्प्ले झालं पाहिजे आणि ग्रेड डिस्प्ले झाला पाहिजे. ओके, 5 स्टुडंटसाठी बनव. ओके पायल, टास्क समजलाय का तुम्हाला? येस पायल, टास्क समजला आहे तुम्हाला? तुम्हाला जर काहीच नसेल तर काय करायचं, एका खाली एक 5 स्टुडंट साठी 5 डिफरंट व्हेरिएबल घ्यायचे, त्यांच्या प्रत्येक सब्जेक्ट साठी वेगळे व्हेरिएबल घ्यायचे आणि मग 1 बाय 1 कॅल्क्युलेशन साठी वेगळे व्हेरिएबल घ्यायचे आणि साधं एकदम कॅल्क्युलेशन करून मोकळं करायचं. तेवढं तरी करायचं. ओके, म्हणजे आज आपल्याला असे 7 ते 8 तास करायचे प्लस एक गेम बनवायचा आहे. हा, नाही फायटिंगचं नाही. बस गप्पा कमी आणि काम जास्त करा थोडं. थोडासा विचार करा आता कसं सेव्ह करणार. हो कसं तासभर कमी आहे तुझ्या आयुष्यात वापरायला. संकेत समजलाय काय समजलाय का काय करायचं? तास समजलाय का? नाही. पाच वेगळ्या स्टुडंटचे मार्कशीट मेसेज काय दिसणार मला स्क्रीन वाशिंग नंबर नंतर काय तर पण सब्जेक्ट त्यानंतर काय झाला हा पहिला स्टुडंट आहे. पाच काही मिळाला काय करायचं त्यांचं पर्सेंटेज ह्याला काय शो करायचं म्हणजे पर्सेंटेज हा दुसरा काही पर्सेंटेज कसं कन्वर्ट करणार सब्जेक्ट वनचे मार्क you're working 100% बाकी स्टुडंट आवड स्टुडंट पण माहिती दिली त्याच्यानंतर अच्छा 75% ते काय पर्सेंटेज होते त्याच्यावर तुम्ही ग्रेड करा पर्सेंटेज ग्रेड मध्ये स्केल करून सगळे आपल्याला असते
स्टुडंट ठीक आहे त्याचं परत सब्जेक्ट जे पाच स्टुडंटचे घ्यायचे त्यामध्ये त्याच्यानंतर प्रत्येकाचा पर्सेंटेज काढून घ्यायचं पर्सेंटेजच्या रेटच्या अकॉर्डिंग त्यांना ग्रेडिंग द्यायचं ओके यश तुमचा टास्क सांगून देतो एकदा परत काय करायचं आपल्याला तुम्हाला ज्यांना लक्षात येत नसेल एकदा बघून घ्या काय पहिले स्टुडंट काय करायचं असं ऍप बनवायचं आपल्याला सिम्पल त्याच्यामध्ये पाच स्टुडंटचे डिटेल घ्यायचे आता इथे बघा काय मेसेज आलाय एंटर डिटेल्स फॉर स्टुडंट 1 ठीक आहे त्याचं नाव कोणाचं नाव घ्यायचं झालं यशचं घेऊ आपण मार्क्स सपोज 12 23 55 ठीक आहे त्यानंतर स्टुडंट 2 डिटेल संकेत घेऊ आपण त्याच्यानंतर परत त्याचे काय मार्क्स एवढे झाले त्याच्यानंतर थर्ड कोणाला घ्यायचं त्याच्यानंतर 4 स्टुडंट ठीक आहे आता 4 स्टुडंटला पण काय नाव द्यायचं सांगा अजून कोण बाकी आहे हा बघा आता याच्यानंतर जी स्क्रीन येईल ती नीट बघून घ्या त्याच्या सारखी बनवायची किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवली तरी चालेल आले स्टुडंटचे नाव त्यांचे पर्सेंटेज आणि त्यांचा ग्रेड बस एवढंच द्यायचं काय स्टुडंट समरी रिपोर्ट बघा सेपरेट केलेलं आहे प्रॉपर तेवढं बनवायचंय ठीक आहे तुम्ही विचार करताय त्याच्यापेक्षा कोड सोपा आहे तसा पण काय झालं तृप्ती मल्टिपल काय झालं नाही त्यांना तुमच्यावर डाऊट आहे थोडासा विचार करा मल्टिपल स्टुडंटचा डेटा घ्यायचा आहे आपल्याकडे लिस्ट आहे टपल आहे डिक्शनरी आहे कशात सेव्ह करू शकता 5 लोकांचा डेटा घ्यायचा आपल्याला तर मग 5 वेगवेगळ्या व्हेरिएबल घेत बसणार का थोडासा विचार करा तुम्हाला लगेच आन्सर मिळून जाईल नाही तर लिस्ट मध्ये टपल सेव्ह करू शकता परत तुम्हाला डिक्शनरी टाका सगळीतरी मिक्स कॉम्बिनेशन करू शकता कोड खूप छोटा आहे खूप असा मोठा कोड नाही
पैसे हा माझा खतम तुमचा डेटा काही सिलेक्शन करता तुमच्या लिस्ट पाहून टाका बाथरूमचे डिक्शनरी बनवू शकता तुमच्या काय करायचं त्यांचं पर्सेंटेज काय करायचं स्टुडंटचं प्रत्येक स्टुडंटचं बाकी स्टुडंटचं काय माहिती पर्सेंटेज कसं टाकणार सब्जेक्ट वन फुल शुल्क पर्सेंटेज कारण तुम्ही engineer आपण हंड्रेड 75% काय दिले म्हणून त्याचे कॅल्क्युलेशन पर्सेंटेज काय असेल 75 वर असेल तर काय आला पाहिजे ए ग्रेड आला जर कमी असेल 65 कमी असेल सी कुठे घरच्या कमी असेल एवढे सर्व्हिस सामान्य आहे ना एक्झाम आणि आतापर्यंत आपण काय नको डेटा घेतो मध्ये कव्हर करून टाकायचा कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आणि मग आहे ना डेटा ट्रेन झाला पाहिजे लूप लावलेच एक्झाम स्वतः होईल लूप नाही लावले तर लहान डेटा झाला करून मोठा करून त्याची फरक आला आहे तुमच्या मी एकदा सेंड घेतात पाच मला पाच माहिती पाच परत तो नाम करायची गरज आहे का पर्सेंटेज तू पर्सेंटेज सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट थ्री नंतर काय दिसलं पाहिजे नंतर दिसलं पाहिजे पर्सेंटेज तुम्हाला काय करायचं आहे ज्वेलरीचं कार्ड करायचं हा कार्ड करायचं एका स्टुडंटसाठी घे आणि तोच स्पोर्ट टॉर्नामेंटमध्ये पास करायसाठी रन करू शकता तुम्हाला आता काय कळत तेव्हा कसं करायचं पैसे मॅडम
ओके, चला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. यश, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. आता हे बघा, सिंपल काय करायचंय तुम्हाला. तुम्हाला स्टुडंट्स काय, मल्टिपल स्टुडंट्स आहे. येस, काय स्टुडंट मल्टिपल आहे. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम आहे की प्रत्येक स्टुडंटचे परत काय मल्टिपल ऍट्रिब्यूट आहे. म्हणजे सब्जेक्ट, नेम, सब्जेक्ट हे मल्टिपल आहेत. झालं. आणि मनातलं ओके, हे बघा काय आहे, तुमच्याकडे मल्टिपल स्टुडंट आहेत. काय करायचं, प्रत्येक स्टुडंटचा डेटा काय करायचा, एका डिक्शनरी मध्ये होल्ड करायचा. त्याची कीचं नाव काय राहणार आहे, नेम, तुमचा काय सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 या कीज राहतील. ही एक डिक्शनरी झाली. अशा तुम्ही काय करू शकता, मल्टिपल डिक्शनरी एका लिस्ट मध्ये स्टोअर करू शकता. काय करायचं, नेम, सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 हे काय करायचं, एका डिक्शनरी मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. येस, आणि ती डिक्शनरी कसा स्टोअर करायची, लिस्ट मध्ये. आपल्याला 5 स्टुडंट आहे तर 5 वेगळ्या डिक्शनरीज बनतील. आता डिक्शनरी का बरं, आपल्याला कळलं पाहिजे ना, नेम कोणता आहे, सब्जेक्ट 1 चे मार्क कोणते, सब्जेक्ट 2 चे कोणते, सब्जेक्ट 3 चे कोणते. ठीक आहे, तर काय करायचं, एक डिक्शनरी बनवायची, त्याच्यामध्ये स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा, आणि ती डिक्शनरी कशात अपेंड करायची, तुमच्या लिस्टमध्ये. तुम्ही 5 काय 50 सुद्धा स्टुडंट स्टोअर करू शकता. ठीक आहे, थोडं ट्राय करून बघा आता एकदा. थोडासा विचार करा, चॅट जीपीटी करून आन्सर घेशाल तर तुमची थिंकिंग कधीच डेव्हलप होणार नाही. आणि पुढे जाऊन चॅट जीपीटी जो आपण एआय चे कोर्स करणार आहे, चॅट जीपीटी तुम्हाला काय आन्सर दिलं ते सुद्धा कळणार नाही. आता इथे काय होणार आहे, तुम्ही रिसीव्ह करा. आता हे काय होणार आहे, तुमचा डेटा पहिले एक्सप्लोर करा, तर म्हणजे सगळ्यांचे काय डेटा दिसतील. तुम्हाला काय पाहिजे, बरं, खाली करून बघा, किंवा तुम्ही फंक्शन शिकले, फंक्शन थ्रू तुम्ही ग्रेड घेऊ शकता. तुमचा कोड अजून छोटा होते. आणि तेवढंच एक काम करा, सगळ्यांनी मोबाईलवर झूम लॉग इन करा. म्हणजे तुम्हाला या टास्कचा मी आन्सर सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही दुसरे जे टास्क आहे ते तुम्ही स्वतः करा. थिंकिंगची आयडिया येऊन जाईल कसा विचार करायचा. कोड 5-5 मिनिटाचे, कदाचित तुम्हाला 20 मिनिटं लागतील, अर्धा तास लागेल, पाऊण तास लागेल, सुरुवातीला लागू द्या, पण तुमच्या ब्रेन मधून आन्सर आलं पाहिजे. ओके, सगळ्यांनी लॉग इन करा. येस, झूम वर लॉग इन करा, लिंक आहे ना सगळ्यांकडे, जी रेग्युलर लिंक आहे. सगळं यशने जॉईन केलेलं आहे, तो यश नाही, शर्मा.
तुम्ही इथे जॉईन करू शकता. जॉईन करा सगळ्यांनी. आशिष लिंक शेअर करा सगळ्यांना. सगळे एका ग्रुपवर असतील बघा. हॅलो. S1. करून ठेवा. ओके, सगळ्यांनी स्पीकर बंद करा. आवाज कमी करा. आवाज व्हॉल्यूमचं बटन आहे ना, ते प्रेस करा आणि व्हॉल्यूम कमी करून घ्या. झालं. आधी फक्त आवाज कमी करा. नॉर्मली बरोबर कमी होऊन येतं. अजून कोण बाकी आहे? झालंय सगळ्यांचं आता. ठीक आहे, बघा सिंपल कोड. पहिले काय करायचंय, आपण नाव घेणार आहे. नाव स्टोअर केलंय. कोण आहे जे स्क्रीनवर काहीतरी लिहितंय?
ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला मार्क्स घ्यायचे. ठीक आहे. इनपुट एंटर सब्जेक्ट 1 मार्क्स ओके. इथे काय करायचं यालाच 2 वेळा कॉपी पेस्ट करून घ्यायचं आपल्याला. 2 आणि 3 इथे सेम सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 3 झालं. ठीक आहे. आता बघा तुम्हाला डिस्प्ले करताना मार्क्स कोणाचे डिस्प्ले करायचे नाही. तुम्हाला डायरेक्ट काय डिस्प्ले करायचं आहे पर्सेंटेज डिस्प्ले करायचं. काय करायचं आहे केसमध्ये मग सिंपल पर्सेंटेज. कसं कळणार पर्सेंटेज लक्षात घ्या. इथे तुम्ही काय टाकणार सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2 प्लस सब्जेक्ट 3 ओके. सगळ्यांचं डिव्हिजन करून डिवाइड बाय ऍड करून सगळ्यांचं डिवाइड बाय 300. ठीक आहे. आता याचा आन्सर काय येईल तुमचे जे पण नंबर आहे त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट नंतर खूप मोठे डिजिट्स येतील आणि काय येतील सपोज कोणाचं पर्सेंटेज असेल 59 पॉईंट समथिंग समथिंग. रिझल्ट मध्ये कसं येतं 59.63 80.91 2च डिजिट येतं ना डेसिमल नंतर. आता आन्सर येताना काय येईल तुमचं खूप मोठं आन्सर येईल. डेसिमल नंतर भरपूर नंबर दिसतील. ते नंबर कसे कमी करायचे काय केलं होतं आपण आठवतं का फ्लोटिंग साठी काहीतरी केलं होतं आपण ऍडजस्टमेंट. त्यासाठी एक फंक्शन आहे येस की तुमचं पर्सेंटेज डेसिमल नंतर काय दिसले पाहिजे 2च डिजिट दिसले पाहिजे. काय करता येईल ठीक आहे विचार करा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावर आपण काय ठरवणार आहे ग्रेड. तर ग्रेड साठी आपण नंतर ऍडजस्टमेंट करूया. आता हे काय झालं हा एका स्टुडंटचा डेटा झाला. किती स्टुडंटचा एका स्टुडंटचा डेटा झाला. मग आपण काय करणार आहे आपल्याला 5 स्टुडंटचा डेटा घ्यायचा. मी ते काय करणार आहे फॉर आय इन रेंज फ्रॉम 0 to 5. ठीक आहे. आणि हे सगळं या लूपच्या आतमध्ये. त्याच्यानंतर मी काय करू शकतो सिम्पली मला आता डेटा जो डिस्प्ले करायचा तोच डेटा मी इथे सेव्ह करणार. सेव्ह करायसाठी मी काय करतोय स्टुडंट्स डेटा म्हणून एक डिक्शनरी बनवली मी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करेल मी हा जो पार्ट आहे येस हा जो पार्ट आहे मला काय करायचं आहे डिक्शनरी मध्ये ऍड करायचं. तर त्याच्यासाठी डॉट अपेंड काय यूज करेल मी डॉट अपेंड. ओके. येस. आता डिक्शनरी बघा लिहिताना कशी लिहितोय मी काय काय डेटा डिस्प्ले करायचा आहे मला नेम. ओके. इथे मी कीचं नाव काय लिहिलं नेम. आपलं नाव कशात सेव्ह होणार आहे या व्हेरिएबल मध्ये इथे दिसतंय नेम. सो व्हॅल्यू काय लिहिणार मी इथे सॉरी याला कॉपी करूया इथून नेम. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय तुमचे मार्क्स पण मला मार्क्स नकोय. मग त्याच्यानंतर मी काय लिहू शकतो पर्सेंटेज. ठीक आहे. आता हे पण सेव्ह करताना मी कसं लिहिणार आहे पर्सेंटेजची व्हॅल्यू कशामध्ये स्टोर्ड आहे या पर नावाच्या व्हेरिएबल मध्ये. क्लिअर आहे अप टू दिस झाल्या 2 गोष्टी. ठीक आहे. आता मला आता काय इथे रेड लाईन दिसत आहे काय दिसत इथे रेड लाईन. जर मी त्याच्यावर क्लिक केलं तर काय दिसणार आहे मला इथे स्टुडंट डेटा अनरिझॉल्ड रेफरन्स स्टुडंट डेटा. मला काय बनावं लागेल मग स्टुडंट डेटा नावाची एक लिस्ट बनवावी लागेल. ओके. त्याला आपण कॉपी करूया फॉर लूपच्या बाहेर एक स्टुडंट डेटाची ब्लँक लिस्ट बनवायची बघा. लिस्ट बनवली. अपेंड करताना अपेंड का बरं म्हणतोय मी कारण की जी पण व्हॅल्यू आहे आपण ती कशामध्ये टाकतोय स्टुडंट डेटा या डिक्शनरी मध्ये टाक सॉरी लिस्ट मध्ये टाकतोय आणि सेव्ह काय करतोय त्याच्यामध्ये एक डिक्शनरी काय सेव्ह करतोय डिक्शनरी. ठीक आहे. आता अप टू दिस पार्ट हा माझा झालाय. आता याच्यामध्ये मी
5 स्टुडंटचा डेटा घेऊ शकतो. चेक करूया असं होतंय का. ओके, इट इज राऊंड. ठीक आहे, ऑनलाईन स्टुडंट्सला आन्सर आहे माहिती बऱ्यापैकी. ओके, आता इथे करायचं काय. सो आपण या फॉर लूपला एकदा रन करून बघूया. आता रन होताना का डिक्शनरी मध्ये डेटा कसा जातोय ते ध्यान धरून बघा आता. ठीक. आता पहिले काय विचारलंय, नेम. चला कोणाचं नाव नेम घ्यायचं आता. तृप्ती. त्याच्यानंतर काय विचारलंय त्यांनी, मार्क्स. ओके, सो आता इथे माझ्याकडून एक चुकलं आहे. विजिबल आहे परत स्क्रीन आता आहे. आता इथे चुकलं काय बघा, इथे मी इंट म्हटलंय पण मी ते इनपुट दिलेलं नाहीये. ऍज इट इज कॉपी करूया याला, पेस्ट पेस्ट. ठीक आहे, लेट्स रन दिस अगेन. ओके, आता आपण एक नेम घेतलाय, त्याच्यानंतर मार्क्स. सांगा तृप्ती, किती मार्क्स द्यायचे तुम्हाला. इश्यू झालाय ना. आता स्क्रीनवर एक्झिक्युशन नीट बघून घ्या. ठीक आहे, आता प्रत्येकाचे मार्क्स. सपोज इथे 45 देऊ आपण. त्यानंतर सब्जेक्ट 2 ला मार्क्स विचारले 85. मग आता सब्जेक्ट 3 चे मार्क्स 65. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा सिम्पली. ओके श्रेयस, तुमच्या फोनवर. ओके, आता इथे बघा काय आहे, सगळ्यांचे मार्क्स घेऊन झाले. आता इथे दिसतंय सगळ्यांना कुठे कुठे मार्क्स कसे स्टोअर झालेत. राईट साईडला शो होतंय लाईनच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय केलंय, स्टुडंट डेटामध्ये आता बघा ही स्टुडंटची लिस्ट काय ब्लँक आहे आताच्या कंडिशनला. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट स्टेप एकदा रन करूया. बघा तुमचं पर्सेंटेज झालंय फाईन. ठीक आहे, आता इथे इंटू 100 करायचं बाकी राहिलंय. ठीक आहे, ऑलमोस्ट इथे 65% आहे तुमचं. त्याच्यानंतर आता इथे हा जो व्हेरिएबल आहे नेम, त्याच्यानंतर तृप्ती जे नाव आहे ते इथे की आणि व्हॅल्यू. सो की राहणार आहे नेम आणि त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू राहणार आहे ती तृप्ती राहणार आहे. पर्सेंटेज मध्ये पर्सेंटेज हा शब्द कीवर्ड राहील आणि पर व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, तुमचं व्हॅल्यू पार्ट. ठीक आहे, कीचं. ओके, तर बघा दोन्ही झाले अपेंड. ठीक आहे, बघा आलं या लिस्ट मध्ये, दिसतंय का लिस्ट मध्ये आलंय नेम तृप्ती पर्सेंटेज 65. ठीक आहे, येस. आता आपण परत पुढे जाऊया, अजून एक स्टुडंटचा डेटा घेऊया. चला कोणाचं नाव घ्यायचं सांगा. कोण आहे श्रेयस तुमच्या साईडला. ओंकार ना.
चला आपण 10-12 मार्क्स देऊ यांना. चला एक सब्जेक्ट मध्ये 0 देऊन टाकू. अरे कोडच डायरेक्ट ब्रेक झाला त्यांच्या मार्क्सने. ओके, आता इथे परत अपेंड होणार आहे 0.1%. बघा आता इथे दिसताना तुम्हाला काय शो होईल. आलं ओंकारचं पण डेटा. बघा ही पहिली डिक्शनरी वृत्तीचा डेटा आहे, त्याच्यानंतर बघा ओंकारचा डेटा दिसतोय. आलंय लक्षात. काय करायचं होतं, फॉर लूप मध्ये एवढा पार्ट करायचा होता. खूप मोठा आहे का कोड, किती लाईन आहे. येस 8 ते किती 20 10-12 लाईनचा कोड आहे नुसता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आहे. समजलं तृप्ती. एवढं करा. इथे काय करावं लागेल, पर्सेंटेज कम्प्लीट करायसाठी तुमचं जे पण आन्सर राहील त्याला काय करावं लागेल, इंटू 100. पर्सेंटेज तसंच काढता ना, इथे इंटू 100 करून घ्यायचंय. ठीक आहे, त्यानंतर ग्रेड साठी काय डोकं लावता येईल बघा. ग्रेड साठी बेटर वे तुम्ही काय करा, एक प्रॉपर फंक्शन बनवा. त्याच्यानंतर डिस्प्ले करताना डेटा एकदम सुंदर दिसला पाहिजे डिस्प्ले होताना. ठीक आहे, स्क्रीनवर कसा दिसत होता प्रॉपर एकदम तसा तुमचा डेटा शो झाला पाहिजे. ठीक आहे, मी स्क्रीनवर कोड ओपन ठेवतो, तुम्ही ट्राय करून बघा. ओके, आता पुढचं कर आयडिया लावा. प्रिंट करताना कसा प्रिंट करायचा, आता घेताना काय फॉर लूप लावलाय आपण. प्रिंट करताना कसं प्रिंट करणार ते बघा. प्रिंट करताना पण तुम्हाला फॉर लूप यूज करावा लागेल. जोपर्यंत तो बॅटरी आहे तो पाहायला जात आहे, त्याच्यानंतर आपण इंटरव्ह्यू घेऊ आणि वेळोपासून स्टार्ट. लास्ट टाइम त्यांनाच नाही, त्यांनीच नाही म्हटलं होतं ना. नक्की जाऊ. अजून काय तुमचा आलेला नाही. मी तर तुला काय सांगितलं होतं तुमच्यासाठी सामान आठवतं ना. लक्षात खूप चांगलं आहे. नाही घेऊन गेली आहे. आखरी जो स्टुडंट राहील त्याचा डेटा कशा स्टोअर आहे. आता नेमचा व्हेरिएबल कुठे आहे, तू काय करेल आता इकडे असेल नेम टाकायचं तेवढंच डेटा कशात आहे, सगळा डेटा कशात ठेवतोय मी. याचे काय केलंय मी लिस्ट बनवून केलं. मला काय करावं लागेल की कॉमेंट कसं केलं, एकानंतर एक डेटा घे आणि दाखव. डेटा घे दाखव. कसं आहे आपल्याला डेटा घ्यायचा दाखवलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मी काय फॉर्म शिकवताना डेटा कसा प्रिंट होतो ते दाखवलंय. संकेत कोणाचा कॉल आहे. आता लिस्ट मध्ये इकडे लक्ष द्या, लिस्ट मध्ये भरपूर डेटा असेल तर कसा प्रिंट करता तुम्ही. फॉर लूप लावता, फॉर आय इन तुमच्या लिस्टचं नाव, मग काय दिसतो तुम्हाला डेटा प्रिंट होतो.
पण आता प्रॉब्लेम काय आहे, लिस्ट मध्ये काय आहे, आपण स्टोअर केलेली डिक्शनरी केली आहे. येस, डिक्शनरी अनपॅक कशी केली होती आठवतं का? आपण अनपॅक वर 2-3 टास्क केले होते. पूर्ण मोठी लाईन लिहून अनपॅक केली होती. सेम इथं करायचंय. येस, मी आन्सर सांगून दिला. आता आन्सर किती सोपं होतं स्टोअर करायचं. आता लिस्ट मध्ये काय 10 जणांचा डेटा घेतला आपण, तरी तो सेव्ह होईल, तरी तो सेव्ह होणार. बघा एकदा एकदा एक्झिक्युशन करून दाखवतो तुम्हाला 2 जणांचं. आणि इथे एंडला काय करतोय, फॉर लूप संपल्यानंतर तो डेटा मी एकदा प्रिंट करून दाखवतो. प्रिंट काय स्टुडंट डेटा. आता त्याला रन करून बघूया आपण. ओके, 2 मिनिटं, थोडासा रेंजला इश्यू आहे. ओके, इकडे लक्ष द्या आता. आता आपण याला डायरेक्टली रन करूया. ओके, इथे काय आलं, एंटर नेम. ओके, सो मी आता 1 टाकतोय. पहिल्याचे मार्क्स 45, 75, 74. दुसरा नेम सपोज 2 टाकलाय मी आता. बघा आता एंडला काय केलंय मी, जी लिस्ट आहे ती प्रिंट केली. बघा त्याच्यामध्ये काय आलंय, पहिल्या स्टुडंटचा डेटा, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टुडंटचा डेटा. पण आपल्याला हा डेटा या फॉर्म मध्ये नाही प्रिंट करायचा. प्रिंट होताना तो कसा झाला पाहिजे, प्रत्येक स्टुडंटचं वेगळं नेम, त्याचे पर्सेंटेज आणि त्याचा ग्रेड. तर आता ग्रेड नाही केला तरी चालेल, पण हे 2 ऍटलिस्ट दिसले पाहिजे, नेम आणि पर्सेंटेज, आणि प्रॉपर फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, जसं सेव्ह करताना तुम्ही काय यूज केलाय, फॉर लूप केला आहे. प्रिंट करताना पण तुम्हाला काय लागेल, एक वेगळा फॉर लूप लागेल. थोडा टास्क समजून घ्या प्रॉपरली. हे तर पुढे खूप कॉम्प्लिकेटेड टास्क आहे. झालं.
झाला का कोणाचा कोड? थोडा 20-25 स्टुडंट पैकी एकाच की झाला का? एकदा डेटा घेणार त्या स्टुडंटचा घेतला की तो दुसऱ्याचा घेणार परत खेळले तसं नाही पाहिजे कारण एकमेकांचे 5 स्टुडंट जे काय नंतर ऍग्री रिझल्ट तसं आलं हा सगळे अभ्यास करायचं ओके इकडे लक्ष द्या प्रथमेश काम करताय का गप्पा चालू आहे फक्त ठीक आहे चला एवढ्याच अनुसार आपण आता काय बाकी आहे आपलं एक इम्पॉर्टंट पार्ट इज ग्रेड ठीक आहे ग्रेड साठी आपण ना एक फंक्शन बनवू डिफाइन ग्रेड कॅल्क्युलेटर साठी ठीक आहे आता ग्रेड्स कशाच्या हिशोबाने आपण डिसाईड करतोय काय लिहिता येईल इथे ग्रेड साठी येस इथे आपण ग्रेड साठी काय लिहू शकतो सगळ्यात हायएस्ट ग्रेड काय आपल्याकडे इफ काय आता इथे आपल्याला काय पास करावं लागेल पर्सेंटेज काय पास करावं लागेल पर्सेंटेज सो मी त्याला नाव इथे पर देतोय फक्त इफ पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन किती ग्रेटर दॅन अँड इक्वल टू काय 75 जर असेल तर ग्रेड काय आला पाहिजे आपला ए सो इथे काय लिहिणार आहे मी रिटर्न ए त्याच्यानंतर यालाच मी कॉपी करणार आहे एल इफ ठीक आहे एल इफ आता काय दुसरी रेंज काय आहे अबाउ 65 काय 65 प्लस सो 65 इथे काय येणार आहे ग्रेड बी येस याला काय पाहिजे सिंगल कोट असला पाहिजे त्याच्यानंतर लेट्स कॉपी दिस इथे काय 55 हँडला काय लिहायचं एल्स रिटर्न काय करायचं
रिटर्न काय झालं इथे, इथे सी, रिटर्न इथे डी. झाले चारही ग्रेड. ठीक आहे. आता कॉल कुठे करायचं या फंक्शनला, कॉल कुठे करायचं, तर आपल्याला काय करायचंय, याच्यासोबत काय दाखवायचंय, ग्रेड दाखवायचं. मी इथे काय लिहिणार आहे, मी ग्रेड. ठीक आहे. कीचं नाव पण ग्रेड आहे, व्हेरिएबलचं नाव पण काय देऊ आपण, ग्रेड. मग काय करणार आहे, आपल्याला इथे पर्सेंटेज मिळालेलं, तर ग्रेड इज इक्वल टू काय करायचं, ग्रेड कॅल्क्युलेटर कॉल करायचं आणि त्याच्यामध्ये काय पास करायचं, आपलं पर्सेंटेज. जे पण आन्सर येईल ते याच्यामध्ये सेव्ह होईल आणि खाली येऊन या ग्रेडला अपेंड होणार. ठीक आहे. सोपं आहे, एक सेपरेट फंक्शन बनवणं. याच्यामध्ये बघा दोन लिमिट द्यायची गरज नाहीये. जर 75च्या इक्वल असेल तर या लेवल पर्यंत येईल का कोड, रेंज चेक करायची गरज आहे का बाकीची, नाही. 65च्या वर असेल तर इथपर्यंत जाणार आहे का कोड, नाही. रेंज चेक करायची गरज नाही पडत या केसमध्ये. ठीक आहे. येस. आता काय काय झालं, आपला डेटा, त्यांचे मार्क्स घेतले, प्रत्येकाचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं, डिक्शनरीमध्ये पुट करून कशात ऍड केलं, या लिस्टमध्ये नावं ऍड केली. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. तर आपण बघूया डेटा कसा वर्क करतो या केसमध्ये. आता मी दोनच स्टुडंटसाठी ठेवले लिमिट. ठीक आहे. सो स्टुडंट 1 काय, नेम काय ते सांगा, नेम सांगा. चला 1च घेऊ आपण इथे. मार्क्स सपोज 45, 45. सगळ्यांचे मार्क्स झाले. त्याच्यानंतर आता काय बघा, आले सगळ्यांचे मार्क्स, ही लिस्ट बघा एम्प्टी आता. ठीक आहे. एक्झिक्युशन बघून घ्या, हे एकदम बेसिक लहान लेकरांचे कोड आहे. हे नाही समजलं तर AIML काहीच समजणार नाही. ठीक आहे. आता इथे काय, पहिलं नाव, त्यानंतर तिन्ही मार्क्स. ठीक आहे. आता काय कॅल्क्युलेट होणार आहे, पर्सेंटेज. झालं पर्सेंटेज. आता आपल्याला एवढं मोठं पर्सेंटेज चालेल का ऍक्च्युअल मध्ये, किती मोठा आलाय बघा पर्सेंटेज, बघून घ्या. हा, एवढं मोठं आपल्याला पर्सेंटेज चालणार नाही. त्याला छोटा कसं करायचं याचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रेड काय आला बघा, काय आला ग्रेड सी. ठीक आहे. आपल्या कॅल्क्युलेशनच्या अकॉर्डिंग बरोबर आहे का बघा. सी कधी आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू, सॉरी, पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 55. ठीक आहे. तर 0.1 ने 55 पेक्षा तो जास्त, इक्वल जरी कन्सिडर करा केला तरी चालेल. ठीक आहे. आता अप टू दिस झालाय पार्ट. त्याच्यानंतर काय होणार आहे, तिन्ही गोष्टी एका डिक्शनरी मध्ये सेव्ह झाल्या आहे आणि डिक्शनरी काय झाली इथे अपेंड झाली. झाली डिक्शनरी अपेंड. येस. आला एका स्टुडंटचा ग्रेड. ठीक आहे. परत आपण दुसऱ्या स्टुडंटसाठी ट्राय करूया. आता परत, आता नेम, कोणाचं नाव घ्यायचं, आता चला 2 घेऊन टाकूया इथे. 2. परत मार्क्स विचारले त्याने, इथे सपोज 80. दुसऱ्या स्टुडंटचे मार्क्स सपोज 85. त्यानंतर थर्ड स्टुडंटचे सब्जेक्टचे मार्क्स 88. तेच. आता बघा याच्यानंतर काय होईल, पर्सेंटेज कॅल्क्युलेट होईल. आता बघा इथून बघा, आता इथून जुना ग्रेड आहे हा, आताचा ग्रेड आहे का कॅल्क्युलेटेड, नाही. आता कुठे जम्प होतोय बघा, डायरेक्ट कुठे आलो आपण, डायरेक्टली आपल्या बनवलेल्या फंक्शन मध्ये. येस. पर्सेंटेज किती, 84. तर ही कंडिशन ट्रू आहे का, पर्सेंटेज किती आपलं 84, 75 पेक्षा मोठा आहे का 84, यस. काय होणार आहे, मध्ये जाणार. इथून बघा, आता इथून कोड बघा कुठे जम्प होणार आहे, आला इथे ग्रेड पर्यंत. येस. ग्रेड मध्ये काय आलं पाहिजे आता ऍक्च्युअली, ए. बघूया येतोय का, आला ए. येस. मग परत सगळे कीला या व्हॅल्यूचे, या ज्या आपण व्हॅल्यू या कीला असाइन होतील. येस. असाइन झाल्यानंतर आता कुठे अपेंड होईल, वरच्या लिस्ट मध्ये. झालं अपेंड.
आलाय सेकंड स्टुडंटचा डेटा. ठीक आहे. ओके. तर आपलं हे काम झालंय, तो डेटा पण प्रिंट होतोय. आपल्याला असं पाहिजे का पण प्रिंट होताना. आता याला छोटं कसं करायचं. येस, हे जे पण पर्सेंटेज दिसतं एवढं मोठं, याला कमी कसं करायचं, काय ऑप्शन आहे याला. राऊंड करायचं. तर राऊंडला मी इथे थोडस ऍडजस्टमेंट करतोय. पर्सेंटेज इज इक्वल टू, राऊंडचा सिंटॅक्स काय आहे. पहिले नंबर, नंबर कशात स्टोअर आहे, पर मध्ये. त्याच्यानंतर किती डिजिट दिसले पाहिजे. झालं. येस, म्हणजे काय, याच्यातली जुनी व्हॅल्यू डिलीट होऊन जाईल. आणि आता इथे काय येत आहे, 55.00 येत आहे ना. तिथे काय येईल, 55.01 येईल. ठीक आहे. एवढा मोठा तुमच्या रिझल्ट मध्ये प्रिंट असतो का नंबर पर्सेंटेजचा. नाही. मग काय केलं आपण, त्या पर्सेंटेजला काय सांगितलं, डेसिमल पॉईंट नंतर 2च डिजिट घ्यायचे सांगितले. आलं इथपर्यंत लक्षात. कोणाला काही डाऊट इथपर्यंत. आता पाठ करायला आपल्याला प्रिंट करताना असं प्रिंट व्हायला नकोय. आपल्याला आपल्याला काय पाहिजे, चांगलं या फॉर्मॅटमध्ये प्रिंट झालं पाहिजे. ठीक आहे. प्रिंट कसं करणार. सो याच्यानंतर आपल्याला काय लागेल, मग हे फॉर लूप. याच्या जागी काय लागेल, फॉर लूप. फॉर मध्ये काय करतोय आता मी बघा. फॉर स्टुडंट, काय स्टुडंट इन कोणत्या लिस्ट मध्ये सगळा डेटा आपला. काय नाही लिस्टचं, कशामध्ये डेटा स्टोअर आहे आपला. आता हा जो डेटा स्टोअर होतोय, कोणत्या लिस्ट मध्ये डेटा स्टोअर करतोय आपण. कुठं करतोय, स्टुडंट डेटा. ही लिस्ट दिसते. तर मी इथे काय करणार आहे, फॉर स्टुडंट इन स्टुडंट डेटा. आता काय होईल, या लिस्ट मधला एक एक स्टुडंट याच्यामध्ये लोड होईल. कोणत्या फॉर्म मध्ये, डिक्शनरी. आपण काय करतोय, लिस्ट मध्ये काय करतोय आपण, ही डिक्शनरी अपेंड करतोय. ठीक आहे. सो चला, तर इथे प्रिंट काय करायचं आपण, स्टुडंट. ठीक आहे. परत आता कोड रन करूया फास्ट. स्टुडंटचं नाव परत टाकतोय 1. नंबर 2. कसा प्रिंट झालाय बघा डेटा. आता एका लिस्ट मध्ये एका डेटा नाही. आपण काय केली, ती लिस्ट अनपॅक केली आहे. ओके. कळत नसेल तर मी काय करतो, इथे ती लिस्ट पण प्रिंट करून देतो. प्रिंट स्टुडंट डेटा नेम 1, नेम 2, बघा ओरिजिनल लिस्ट कशी आहे, ही बघा, ही लिस्ट आहे. ही दिसतोय स्क्वेअर ब्रॅकेट. मग लिस्ट मध्ये काय, ही आहे डिक्शनरी 1 आणि दुसरी आहे डिक्शनरी 2. मग लिस्ट वर काय लावला मी, फॉर लूप. म्हणून काय झाले, दोन्ही पार्ट सेपरेटली प्रिंट झाले. हम्म. या फॉर लूप मुळे काय झाला, दोन्ही डेटा सेपरेट प्रिंट झाला. आता आपल्याला याच्यातून काय काढायचंय, स्टुडंटचं नेम वेगळं करायचंय. त्याच्यानंतर प्रिंट काय झालं पाहिजे, पर्सेंटेज सेपरेट आणि ग्रेड सेपरेट, जसं याच्यामध्ये बघा आहे. येस. काय करावं लागेल मग, कसं सेपरेट कसं काढणार मी याच्यातला डेटा. ही काय डेटा टाईप आहे हा, डिक्शनरी. काय ही डिक्शनरी. डिक्शनरीतून डेटा कसा आपण प्रिंट करतो, काहीच आठवत नाही, सगळे टोटल ब्लँक आहे. इथे काय लिहिणार मी आता, आपण एफ स्ट्रिंग फॉर्मॅट शिकलोय. ठीक आहे. एफ स्ट्रिंग नेम. ठीक आहे. नेम मध्ये आता ही डिक्शनरी, डिक्शनरी मध्ये ही काय, नेम काय, ही की आहे. की कशी पास करतो आपण. हम्म. कसं पास करणार आहे इथे की, लिस्ट. आता डेटा कशामध्ये, स्टुडंट. येस. इथे काय लिहिणार मी, एफ स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये स्टुडंट. कीचं नाव काय आहे, कीचं नाव आहे नेम. याने काय प्रिंट होईल, फक्त हे नाव. ठीक आहे. त्याच्यानंतर यालाच मी कॉपी करणार आहे.
पेस्ट. आता मला नेम नकोय, मला काय पाहिजे आता, पर्सेंटेज. इथे कीचं नाव काय, कीचं नाव पण काय, पर्सेंटेज. ओके, इथे पर्सेंटचा सिम्बॉल देऊन टाकतो पुढे. त्याच्यानंतर परत हीच लाईन कॉपी करूया आपण, ते पेस्ट करू. आता काय थर्ड गोष्ट काय आपलं, ग्रेड. सो ग्रेड मी थोडं कॅपिटल मध्ये, हीच की इथून कॉपी करतोय मी, हीच इथे प्रिंट करणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिसताना काय दिसतंय, इथे लाईन दिसते. येस, त्याच्यासाठी काय करणार आपण, प्रिंट. आता इथे डॅश किंवा अंडरस्कोर किती वेळा, सपोज मला 20 टाइम प्रिंट करायचं, इंटू 20. आणि इथे पण मी 20 टाइम्स इक्वल टूचं साइन प्रिंट करून देतो, थोडं डिफरंट दिसेल. रन करूया. 1 मार्क्स इज 12 प्लस 23 देऊन टाकूया. एकाचा मार्क्स झालाय, आता दुसरा बघा, दिसतोय डेटा प्रॉपर आता. येस, काय आलं, नेम आलं सेपरेट. ओके, पर्सेंटेज, त्याच्यानंतर दुसऱ्याचं नेम, पर्सेंटेज आणि ग्रेड. खूप अवघड आहे का, किती लाईनचा कोड आहे. येस, 40 इथं लिहिले, पण वरच्या जे आहे ग्रेडिंगची लाईन. त्याच्यानंतर आता या लाईनची काही गरज नाहीये. ठीक आहे, किती लाईन्सचा कोड आहे, 32 लाईन्सचा कोड आहे. ओके, काही अवघड आहे का याच्यामध्ये, सगळं माहिती होतं. अनपॅकिंग तुम्ही केलं नाही का, अनपॅकिंग असं आपण त्या दिवशी काय केलं होतं, लिस्ट. लिस्ट मध्ये डिक्शनरी. ओके, डिक्शनरी मध्ये अजून एक लिस्ट, त्याला आपण अप्पर मेथड लावली होती, केलं होतं ना पूर्ण डिटेल मध्ये. मग हा आता सगळ्यात छोटा, आजचा सगळ्यात छोटा प्रोजेक्ट आहोत. ओके, जमेल आता पुढचं टास्क, पुढचा अजून एक टास्क दिला तर जमेल का, तृप्ती जमेल, समजलाय का कोड. नसेल समजला परत विचारू शकता, मी पूर्ण डिटेल मध्ये परत तुम्हाला 0 to end सांगेन. ठीक, आता बघा, कोड एक्झिक्युशन चालू होताना कुठून होतं हे लक्षात घ्या. चालू होताना त्याचं काम चालू होतं लाईन नंबर 11 पासून. ठीक आहे, पहिले आपण काय विचारतोय, स्टुडंटचं नेम, फर्स्ट सब्जेक्टचे मार्क, सेकंड सब्जेक्टचे मार्क आणि थर्ड सब्जेक्टचे मार्क्स. आता प्रॉब्लेम काय, आपल्याला घ्यायचे मल्टिपल स्टुडंट, फक्त आणि फक्त स्टुडंट घ्यायचे असतं. तर मी काय केलं असतं, सगळा डेटा इथे काय केलं असतं, मी हा डेटा मी लिस्ट मध्ये सेव्ह केला असतं, फक्त सगळ्या स्टुडंटचे नावं घ्यायचे असते तर. पण मला काय करायचंय, स्टुडंटच्या नावासोबत त्याचे मार्क्स आणि ग्रेड पण स्टोअर करायचे. मग मला कळलं पाहिजे मार्क्स कोणते, ग्रेड कोणते आणि पर्सेंटेज कोणते. त्याच्यासाठी मी काय केलंय, ही एक डिक्शनरी बनवली. ही एक डिक्शनरी, हा भाग सोडून दे, याला विसरून जा आत्ताच्या कंडिशनला. ती काय केली, मी एक ब्लँक डिक्शनरी बनवली. आता इथे कीचं नाव काय, नेम, दुसरी की आहे पर्सेंटेज, तिसरी की आहे ग्रेड. दुसऱ्या साईडला बघा, या साईडला काय आहे, नेम. हा काय नेम व्हेरिएबल, त्याचा डेटा इथे सेव्ह होतोय. दुसरा काय आहे, पर्सेंटेज व्हेरिएबल, त्याचा डेटा इथे येतोय. थर्ड आहे ग्रेड व्हेरिएबल, त्याचा डेटा इथे सेव्ह होतोय. त्याच्यानंतर मी काय केलंय, स्टुडंटचा सगळा डेटा एका लिस्ट मध्ये टाकायचा, म्हणून इथे ही ब्लँक लिस्ट बनवली आणि खाली येऊन तोच डेटा काय केलाय, त्या लिस्ट मध्ये अपेंड केला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रेड कॅल्क्युलेट करायला मी काय केलं, एक फंक्शन बनवलं. त्या फंक्शनचं नाव काय, ग्रेड कॅल्क्युलेट. ग्रेड कॅल्क्युलेट करण्यासाठी काय पाहिजे मला, पर्सेंटेज. काय लागतंय, पर्सेंटेज. मग मी काय लिहिलंय, 75 किंवा 75 पेक्षा जास्त. मग पर्सेंटेज असेल तर ग्रेड ए रिटर्न करायचा. 65 किंवा 65च्या वरती ग्रेड असेल तर काय करायचा, ग्रेड बी. तसंच 55 रिगार्डिंग ग्रेड सी, आणि काहीच नसेल याच्यातलं तर ग्रेड डी. ठीक आहे, आता हा ग्रेड कुठे येणार, कशात सेव्ह होणार, या ग्रेड व्हेरिएबल मध्ये. ओके,
इथपर्यंत आपला सगळा डेटा सेव्ह करायचा, घ्यायचा आणि सेव्ह करायचं काम इथपर्यंत एवढ्या कोडमध्ये. त्याच्यानंतर आता मला डेटा प्रिंट करायचा आहे, पण तो पण छान दिसला पाहिजे म्हणून मी काय केलंय, डेटा कशामध्ये आता लिस्ट मध्ये आहे. कशामध्ये आहे? लिस्ट मध्ये. मग लिस्टला काय लावलंय मी? फॉर लूप. फॉर लूपनी काय होणार, लिस्ट मधला एक एक डेटा या स्टुडंट नावाच्या व्हेरिएबल मध्ये वन बाय वन लोड होईल. मग लिस्ट मध्ये डेटा काय आहे? ही डिक्शनरी. मग पहिली डिक्शनरी लोड होईल, दुसरी डिक्शनरी लोड होईल, तिसरी डिक्शनरी लोड होईल. ठीक आहे. आता मला त्याच्यातला लिस्ट मध्ये असलेल्या डिक्शनरीचा डेटा रीड करायचा. आता ही काय, याच्यामध्ये काय डिक्शनरी येईल, याच्यात लिस्ट आहे ऍट अ टाइम, त्याच्यातली एक डिक्शनरी याच्यामध्ये स्टोअर होईल. ती झाल्यानंतर डिक्शनरी मध्ये आपण डेटा रीड कसा करतो, की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये. मग इथे काय नाव टाकले मी, हे सगळे कीचे नाव टाकले. इथे आपण काय यूज केलाय? एफ स्ट्रिंग फॉर्मॅट, जो आपण आता लास्ट लेक्चर मध्ये शिकलो आहे. आणि तो डेटा प्रिंट केला. हे कशासाठी दिले? 20 टाइम्स काय येईल इथे? इक्वल टू चं साइन, 20 टाइम्स अंडरस्कोरचं साइन, जेणेकरून सेपरेट डेटा वाटला पाहिजे दिसताना. ठीक आहे. आता याला रन करूया आपण वन बाय वन. ठीक आहे. आता बघा, स्टुडंटची लिस्ट क्रिएट झाली, ब्लँक आहे. ओके. आता त्याने काय विचारलं मला? नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारले? मार्क्स. आता इथे बघा, काय झालंय? मार्क्स आले. ठीक आहे. आता तुमचं काय इथे काय होईल? राऊंडिंग ऑफ होईल त्या मार्क्स. झाला चेंज डेटा, बघा राऊंड ऑफ होऊन आला चेंज. तिथल्या तिथं त्याच व्हेरिएबल मध्ये ऍडजस्टमेंट केलं आपण, दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर करायची आपल्याला गरज पडली नाही. हे तुम्ही काय करू शकता, इथे सुद्धा लिहू शकता. याच्यानंतर अजून एक ब्रॅकेट द्यायचं आणि ते 2 लिहू शकता आणि आधी राऊंड लिहून द्यायचं, तरी होईल का? आता बघा पुढे काय होईल. ग्रेड काय आला? डी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेम अपेंड झालं, पर्सेंटेज, आणि सगळा डेटा कुठे आला? आता अपेंड मध्ये. आता बघा, लिस्ट ब्लँक आहे. ठीक आहे. नेक्स्ट केल्यावर बघा आला डेटा एकाचा, आला. ठीक आहे. आता नेक्स्ट, नेम काय इथे? 2. आता इम्पॉर्टंट काय तुम्हाला, की प्रिंट कसं करतं ते बघणं इम्पॉर्टंट आहे. आता बघा, जुना का डेटा ना गार्बेज फॉर्म मध्ये तसंच्या तसाच आहे. हे काय जुने स्टुडंटचे मार्क आहे ना इथे. ओके, पर्सेंटेज आहे ना. ठीक. इथे काय, हे जुने मार्क्स आहे. आता आपल्याला याच्यात नवीन मार्क्स टाकायचे. ओके. परत आता याचं काय होईल? पर्सेंटेज कॅल्क्युलेट होईल, राऊंड ऑफ होईल, आणि ग्रेड बघा, ग्रेड साठी कुठे आलाय? तो इथे आलाय. येस. आता किती आहे पर्सेंटेज? 70.533. मग इथे काय होईल? पहिल्याच याच्यामध्ये तो क्लिअर होऊन जाईल. आला इथे ग्रेड काय मिळेल? ए ग्रेड आलाय. आता बघा इथे काय, जुना ग्रेड काय? डी. नवीन आला ए ग्रेड. ठीक आहे. ब्लू लाईन जिथे आहे ना, ती एक्झिक्यूट झालेली नसते. ठीक आहे. आता डेटा काय होईल? डिक्शनरी, इथे डिक्शनरी क्रिएट झाली. आता ही डिक्शनरी काय होईल? अपेंड होईल. बघा आता इथे काय, एकाचाच डेटा आतापर्यंत. ठीक आहे. अपेंडचं एक्झिक्युशन झालं, लगेच आला दुसरा डेटा, आला. ठीक आहे. आता प्रिंट करताना बघा काय होतं. आला इथे फॉर लूप मध्ये, फॉर लूप स्टार्ट झाला. ठीक आहे. आता हे काय होणार? इथे 20 टाइम्स लाईन प्रिंट होणार. झाली. अंडरस्कोरची लाईन आली 20 टाइम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर काय प्रिंट झालं पाहिजे इथे? आता बघा, मेन इम्पॉर्टंट का पार्ट काय आहे, तुमची ही जे पूर्ण लिस्ट आहे त्याच्यातलं फक्त एका स्टुडंटचा डेटा, काय, फक्त पहिल्या स्टुडंटचा डेटाच कशात लोड झालाय? या स्टुडंट व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. आपण काय करतोय? वन बाय वन त्यांना प्रिंट करतोय. ठीक आहे. लगेच आता काय होईल इथे बघा, ग्रेड डी आहे, दुसऱ्या स्टुडंटला काय होता? ग्रेड ए. डेटा बघा चेंज झाला, आला ग्रेड ए वाला डेटा, आला आहे.
येस. म्हणजे तो कशात लोड होतोय, या स्टुडंट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. झाले सगळ्यांचा डेटा प्रिंट. येस. आलंय लक्षात? ठीक आहे. समजलं आता कोड? कोणाला काय डाऊट? ठीक आहे, चला मग अजून एक टास्क देऊन बघूया. ओके, आता हा प्रोजेक्ट बघा. आता हे कशासाठी आहे? कोणती सिस्टम आहे ही? काय सिस्टम आहे? डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन सिस्टम आहे. सगळ्यांनी स्क्रीनवर लक्ष द्या. मयूर, पुढे लक्ष द्या थोड्यासाठी, नंतर टास्क समजणार नाही. ठीक आहे. आता हे काय, डॉक्टर कडून आपण मेडिसिन घ्यायला जातो ना, तर काय करायचंय? आता बघा, किती मेडिसिन देणार आहे डॉक्टर हे माहिती आहे का आपल्याला? नाही. मग स्टॉप करण्यासाठी इथे काय लिहिलंय मी? एन. युजरला काय सांगितलं, जर डॉक्टरनी एन टाईप केला आणि एंटर हिट केलं, तर काय झालं पाहिजे? तिथेच आपलं प्रिस्क्रिप्शन थांबलं पाहिजे. आता झालं काय पाहिजे ऍक्च्युअल मध्ये? प्रिस्क्रिप्शन एंडला काय झालं पाहिजे? जसं आता डेटा स्टुडंटचा एंडला प्रिंट होतोय, तसंच डॉक्टरचं जे प्रिस्क्रिप्शन आहे ते काय झालं पाहिजे? एंडला प्रिंट झालं पाहिजे. ठीक आहे. पहिले काय विचारलं त्यांनी? मेडिसिनचं नाव सांगा, एखाद्या मेडिसिनचं नाव. ओके, 650. ठीक आहे. आता इथे काय करूया आपण? आता माझ्याकडे दुसरी काही अरेंजमेंट नाहीये. कशासाठी? टायमिंग आणि डोसेस सांगायला. मी ते टायमिंग काय लिहितोय बघा, 3 वेळा स्पेस दिलाय ते मी. ओके. सो मॉर्निंग, इव्हनिंगला 0 आणि नाईटला 1. ठीक आहे. त्याच्यानंतर किती डेज? सो 10. स्पेस वर करतोय मी. हा, परत त्यांनी काय विचारलं? दुसरी मेडिसिन. ओके. आता पॅरासिटामॉलने ऍसिडिटी होते, सो आपण ऍसिडिटी साठी एक मेडिसिन दिली. ही काय घ्यायची? सकाळी, दुपारी आणि रात्री. झाला किती डेज? 10 डेज. ठीक आहे. झाल्या 2 मेडिसिन. ओके. आता मी पुढे कितीही टाकले तर काय होणार आहे? तो घेतच राहणार मेडिसिन. नंतर मी काय टाकतोय आता फिनिश करण्यासाठी? काय ऑप्शन आहे मला? एन. एन टाकला मी. बघा, आलं डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर त्यांचं मेडिसिन आणि खाली त्याचं मेसेज, रेडी टू प्रिंट वगैरे काय असेल ते. जमेल? जमेल का? हा, ती काय साधी स्ट्रिंग आहे. पूर्ण डेटा काय? आता ऍक्च्युअल त्याचं वर्किंग काय बघा. ऍक्च्युअल वर्किंग त्याचं डिफरंट आहे. म्हणजे ऍक्च्युअल वर्किंग सोपं आहे. ते मी फक्त मेडिसिनचं माझ्या साईडने टाकलंय होतं. बघा, सपोज मी फक्त गोळ्यांचे नाव टाकले ना, निसी. आता इथे एन टाकला तर फक्त नावं येतील. मी काय मेसेज खाली गेट वेल तुमचा मेसेज. ठीक आहे. तर मग फक्त मी काय केलंय त्या स्ट्रिंग मध्ये पुढं टायमिंगचं फक्त टाईप केलंय. ती आहे काय? एक साधी स्ट्रिंगच आहे. ठीक आहे. हा कोड खूप सोपा आणि खूप छोटा आहे. ठीक आहे. पहिले आता इथे आपण एवढं नाव वगैरे सगळं घेत होतो, आता काय काय घेतोय आपण? फक्त फक्त मेडिसिन, बाकी काहीच नाही. याच्यापेक्षा खूप छोटा कोड येतो आता.
वैभव समजतं का काय करायचंय? हा, नोटबुक मध्ये लक्ष द्या, ते खुर्चीच्या मागे काही करू नका. होम करताय का तुमच्या आगून काहीतरी करताय बरं का? त्यांच्या लक्षणं काही ठीक दिसत नाही. आधी ते जमेल का आता? ते टेन्शन नाही घेत. होईल सर. हं? समजलं का काय करायचं आता? ते तुला कोणी काय तर विचारला मी तर फोन विचारला तर लक्ष होतं. काय करायचं? मस्त ना, तुम्ही काय ऑप्शन आहे? काहीच नाही, फक्त मेडिसिन. पेशंट नेम वगैरे काहीच घ्यायचं नाही, फक्त मेडिसिनचे नाव घ्यायचे, तेवढे प्रिंट करायचे बघ ऑर्डर मी. तर काय तुम्ही काय मेसेज दिला असतं तुमचं दोन फार मध्ये लिहिणार. मी एवढं समजतं की तुम्ही एवढे ठीक आहे तुम्हाला ठीक आहे मेडिसिन ओके. जर नसेल मेडिसिन थांबायचं असेल तर काय संपूर्ण ठीकच रेट आहे. आता याच्यामध्ये माहिती पडले काय केलं हे सोबत ही डिक्शनरी बनवली. सब्जेक्ट पर्सेंटेज छान गेले तीन लेटर आपल्याकडे काय असतात स्पीकर बोलते डिक्शनरी तुला जे काय केलं आम्ही जो पण डेटा येणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आला मग ब्लॅक आणि काय करायचं त्या आपण करणार आहे आणि कसं फ्लो आहे तुम्ही ते मेडिसिन दिला ओके मग तुम्हाला इथे लॉजिकच्या लावायचं जर काय हे काहीच लावायचं काय लावलं पाहिजे कसा करणार काय ना दुसरी गोष्ट ते करताना परत आपण ते वापरला आणि काय केलं आपण फॉर्मेशन डिस्प्ले केले हे पण डिस्प्ले करताना काय करायचंय फॉर्मेट लावायचं ठीक आहे मागच्या मागचं करतात एकदम सोपा कोड आहे एवढं आहे ना स्क्रीनवर त्यापेक्षा छोटा कोड हार्डली 10-12 लाईनचा कोड आहे खूप मोठा नाही काय टेन्शन आलं ऍप चालत नाही काय करतोय एका साईडला चॅटिंग करतात ऍप चालवतोय ते समस्याला कोड काय नव्हता
समजलाय का काय करायचंय? तुम्ही पण शांत बसताय का? नीट झालं का? का बरं? काय आलं नाही? Yes. मी मध्ये काय करतो माहिती का आशिष? आशिष त्याला म्हणून तुला कोण विकणार कारण की एकच प्लेस नाही. हा. कोणची काय मेडिसिनचे नाव आहे. स्प्रिंग आहे सारी मेडिसिनचे नाव सेव्ह करायचे का? तेच प्रिंट करायचे. या कोडपेक्षा आलं पण सोपं आहे. मेडिसिनचे नाव सेव्ह करायचे प्रिंट करायचे एवढंच अजून काय करायचे? ठीक आहे प्रथमेशला नाही समजलं चालेल का ते काकडा मग ते रेटिंग लागलेली असतात. हा त्याच्यामध्ये प्रिंट एकच मेडिसिन होते का? 10 टाकलं वन बाय वन वन बाय वन एंटर करून टाकलं 10 टाकलं तर आता तुमचं 95% बरोबर फक्त एकच लाईन ऍड करायची. नुसतं लाईन महत्वाची आहे. कंपनी काय the important function about the data types provided for three customers in which nightmare. We find the mother Shiva SPR. तर पुढे परत काय आलं पाहिजे दुसरी मेडिसिनचं नाव आणि काय दिलं परत तिसरी मेडिसिनचे मागे काय दिलं इकडे बघा इकडे लक्ष द्या आशिष पहिलेच त्यांची अटेंडन्स कमी परत ते काय म्हणतात हा इकडे बघा आता काय विचारलंय इथे बघा स्क्रीनवर काय विचारलंय मेडिसिनचं नाव हा मेडिसिनचं नाव मी काय टाकतोय वन टाकलं सपोज दुसरं काय केलं त्याने परत मेडिसिनचं नाव विचारलंय कधीपर्यंत विचारणार आहे तो काय सांगितलं इथे मेसेज काय इथे कधीपर्यंत विचारणार जोपर्यंत मी इथे एंड टाकत नाहीये हा ठीक आहे मग किती नाव जरी दिले मी हे काय मेडिसिनचे नाव आहे असं कन्सिडर करा एंड टाकलं काय झालं तर प्रिंट झालंय ते प्रॉपर ह्याच्यामध्ये आता कोणतं काय अवघड आहे याच्यामध्ये काय झालं संकेत अजूनही समजत नाही काय करायचंय ठीक आहे चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या येस सगळ्यांनी इकडे लक्ष द्या ओके इकडे लक्ष द्या सगळ्यांनी सगळे कामं सोडा वैभव गप्पा घरी राखून टाका घरच्यासाठी प्रथमेश पुढे लक्ष द्या आता काय करायचं आपल्याला मेडिसिनचे नाव घ्यायची ओके इथे काय लिहितोय मी मेडिसिन ठीक आहे इज इक्वल टू काय इनपुट मध्ये दोन गोष्टी लिहायच्या काय एंटर मेडिसिन
ब्रॅकेट मध्ये काय और एन टू स्टॉप. ठीक, झाला हा पार्ट. याला थोडा स्पेस देऊ. ठीक, आता काय केलं मी, मेडिसिन घेतली समोरच्याकडून, मेडिसिनचं नाव घेतलंय. एक मेडिसिन घेणार आहे का आपण? एक मेडिसिन घेणार आहे का ओमकार आपण? नाही. मग काय करावं लागेल मला? एक मेडिसिनची, आता तुमचा विचार करून झालाय, आता बडबड करायची नाही. सो लिस्ट इज इक्वल टू, काय केलं मी, एक ब्लँक लिस्ट बनवली. आता हे जे मेडिसिनचं नाव घेतलंय मी युजर कडून, ती काय करणार मी, अपेंड करणार. कशात? मेडिसिन लिस्ट डॉट अपेंड काय, मेडिसिनचं नाव. आता जेवढ्या पण मेडिसिन घेईल ते कशात येतील, सेव्ह होतील, याच्यामध्ये सेव्ह होतील. आता मला काय करायचंय, मल्टिपल मेडिसिन घेत राहायचे. कधीपर्यंत? जोपर्यंत डॉक्टर एम टाईप करत नाहीये तोपर्यंत. मग मी काय करेल, याला कंटिन्यू रन झाला पाहिजे हा. काय करावं लागेल, कोणता लूप यूज करू मी इथे आता? आधी ती कंटिन्यू रन झाली पाहिजे, दोन लाईनी परत परत त्यांनी औषधांची नावं मागितली पाहिजे. काय करावं लागेल, कोणता लूप लावू मी? व्हाईल ट्रू. इथे काय लावणार आहे मी, व्हाईल ट्रू. आता प्रॉब्लेम काय होईल, आता जर मी एन टाकला, पण काय सांगितलंय मी, ते ऑप्शन एन प्रेस केल्यानंतर कोड थांबला पाहिजे. आताच्या कंडिशनला थांबेल का इथे काही कोड? नाही थांबणार नाही. मग कसं थांबवायचा कोड सांगा. कोड स्टॉप करण्यासाठी आपण कोणता कीवर्ड शिकलो आधी? ब्रेक. काय लिहिणार मी इथे, इफ काय, मेडिसिनचं नाव काय असेल, इक्वल इक्वल टू, कोणता कॅरेक्टर डेडिकेट केलाय मी, एन. ठीक आहे, काय झालं पाहिजे, ब्रेक, नाही तर एल्स. एन नसेल म्हणजे त्याच्यात काय, मेडिसिनचं नाव आहे. झालं, म्हणजे ब्रेक होऊन काय होईल, हा पूर्ण कोड इथेच संपून जाणार. ठीक आहे, आता आपण डेटा घेतलाय. आता काय बाकी आहे, प्रिंटिंगचं काम. प्रिंट करताना काय, कशामध्ये डेटा आहे सगळं आपला, या लिस्ट मध्ये. ठीक आहे, मग प्रिंट करताना काय लिहिणार आहे मी, फॉर एम इन, कोणत्या लिस्ट मध्ये, मेडिसिन लिस्ट. प्रिंट काय, एम. आता याने काय होईल, वन बाय वन मेडिसिन प्रिंट होते. तर रन करून बघूया खरंच होत आहे का. ठीक आहे, बघा आता तो जोपर्यंत मी एन टाकत नाही, तो लिस्ट घेतच राहणार. आता इथे एन टाकतोय मी, कोड स्टॉप झाला, आणि बघा आले लिस्ट, आली का लिस्ट. फक्त थोडं डेकोरेटिव्ह दिसायला काय करणार आहे मी, याच्यामध्ये प्रिंट अंडरस्कोर किती टाइम, सपोज 25 टाइम्स लिहूया आपण. आधी 25 टाइम्स, आणि हेच कॉपी करायचं एंडला 25 टाइम्स. ठीक आहे, बघा आता 1 2 3 4 झालं, एन स्टॉप. आले सगळे सेपरेट. ठीक आहे, तुम्हाला वाटलं इथे मेडिसिन नेम असं टाकू शकता. आता तुम्हाला एक छोटासा अजून एक टास्क देतो. काय करायचंय, आता मेडिसिनचे नाव दिसत आहे सगळे, यांच्या समोर सिरियल नंबर दिसतोय का, आता दिसतोय का नाही? त्याच्यासाठी तुम्हाला मी एक फंक्शन शिकवलंय ऑलरेडी. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक फंक्शन शिकवलेलं आहे ऑलरेडी. आता तुम्ही विचार करा की काय करता येईल.
काय ऍड करायचं याच्यामध्ये? इथे नंबर्स आले पाहिजे पुढे. त्यासाठी मी तुम्हाला फंक्शन शिकवलं आहे ऑलरेडी. एक मिनिट. ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता. ओके, तुम्हाला काय करायचंय? या कोड्रिफ्टच्या वेबसाईटवर जायचं आहे. ठीक आहे, तुमचं जे क्रोम ब्राउझर आहे त्याच्यामध्ये ही साईट ओपन करायची आहे. त्याच्यानंतर इथे काय कशावर क्लिक करायचंय? फीडबॅक. ठीक आहे, फीडबॅक मध्ये तुमचं नाव, कॉलेजचं नाव, आता हे सगळ्यांचं सेमच राहील. त्याच्यानंतर ट्रेनरचं नेम. ओके, माझं नाव नरेंद्र सरदार. ठीक आहे, सो ट्रेनर नेम. त्याच्यानंतर तुमचं जे पण फीडबॅक आहे तो इथे पुट करायचा प्रॉपरली. ठीक आहे, येस. सो तुमचा फीडबॅक पुट करायचा आणि सजेशन पुट करायचं. सजेशन कसे पुट करायचे? की तुम्हाला सेशनला काही अजून चेंजेस पाहिजे आहे, काही डिफरंट ऍडव्हान्समेंट पाहिजे आहे. ओके, तुम्हाला काय पाहिजे आहे किंवा कोणती करंट थिंग आहे जी तुम्हाला चेंज पाहिजे. ओके, आताची एखादी गोष्ट ती पटत नसेल तुम्हाला तर ती चेंज करून पाहिजे आहे, किंवा तुमचे काय पण सजेशन असतील की आपलं जे पण सेशन आहे. ओके, आता आपलं हार्डली किती झाले? 3-4 वीक्स झाले. अजून आपल्याकडे 2 मंथ्स आहे. मग ते काय करता येतील? त्या ऍडव्हान्समेंट आम्हाला अप्लाय करता येतील. ठीक आहे, तुमचे लेक्चर्स अजून बेटर करता येतील. आलं लक्षात? हे फिल करायचंय, त्याच्यानंतर हे सबमिट करायचंय. त्याच्यानंतर हे तुमच्या गुगल फीडबॅकला जाईल. तिथे तुम्ही तुमचे काय कमेंट्स आहे ते टाकू शकता. ओके, की तुमचा आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय स्टार रेटिंग पुट करायची आहे ती तुम्ही करू शकता. आलंय लक्षात? ओके, तुमच्या क्रोम मध्ये गुगलचं लॉग इन असलं पाहिजे. ठीक आहे. सबमिट फीडबॅक या बटनवर तुम्ही इथे क्लिक करा, तेव्हा पॉपअप मध्ये 2 बटन येतील. एक सबमिटचं राहील, एक कॅन्सलचं राहील. ठीक आहे, तर इथे क्लिक केल्याच्या नंतर जो पॉपअप येतोय त्यामध्ये सबमिट या बटनवरती क्लिक कराल. तो रिडायरेक्ट करेल तुम्हाला गुगल वरती. ठीक आहे, म्हणजे जे गुगलचे जे रिव्ह्यू असतात त्याच्यावरती. त्यावरती आम्हाला रिव्ह्यू द्या जो तुम्हाला वाटतोय तो. ठीक आहे, तिथे 5 स्टार रेटिंग पर्यंत असते. फर्स्ट स्टार म्हणजे फर्स्ट क्लास असं नसते. ठीक आहे, जसं 100 मार्काचा पेपर असते, 100 पैकी 100 भेटणे म्हणजे फर्स्ट क्लास असते. 1 मार्क घेणे म्हणजे पहिला नंबर असते असं नसते. बरोबर ना? ठीक आहे, म्हणजे काही काही जण काय करतात, 1 स्टार देतात, खाली गुड किंवा अजून चांगलं लिहून देतात, पण ते वरती देताना 1 स्टार देतात. ठीक आहे, त्यांना वाटते की 1 स्टार म्हणजे अतिउत्तम. ठीक आहे, तर तसं नसतं. ते आमच्या कामाची पोच पावते. ठीक आहे,
म्हणजे तुम्ही जेव्हा आम्हाला तो रिव्ह्यू देणार, तर आम्ही कशा प्रकारे आपल्याला टीच करतोय किंवा गाईड करतोय, ते आम्हाला आमच्या कामाची एक पोचपावती म्हणून मिळेल. ठीक आहे. तर ते देताना तुम्हाला जसं वाटते तसं द्या. चॅट जीपीटीचा वापर केला तरी चालेल. जेव्हा तुम्हाला इथे काही लिहायचं आहे, ठीक आहे, तुम्ही त्याला मराठीमध्ये सांगा, ते तुम्हाला इंग्लिशमध्ये देईल किंवा तुम्हाला स्वतः मराठीमध्ये लिहायचं तर मराठीमध्ये लिहा. काही हरकत नाही. ठीक आहे. तुम्हाला जो फीडबॅक वाटेल तो तुम्ही देऊ शकता. तो लगेच देऊन द्याल फक्त. ठीक आहे. ओके, आता ऑनलाईन स्टुडंट्स तुमच्यासाठी सांगून देतो परत एकदा. ओके, सो तुम्हाला कोड्रिफ्टच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यानंतर इथे फीडबॅकचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुमचे नेम, कॉलेज नेम, त्याच्यानंतर ट्रेनर नेम, ठीक आहे, तेच ते पुट करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण रेटिंग द्यायचं आहे, त्याच्यानंतर जे सजेशन्स आहेत फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ द कोर्स किंवा तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स, तो इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर सबमिट फीडबॅकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाणार गुगल रिव्ह्यूवर. गुगल रिव्ह्यू मध्ये तुमचा प्रॉपर रिव्ह्यू टाईप करायचा आहे. आणि तुम्हाला जी पण स्टार रेटिंग आहे 0 to 5 ती प्रॉपरली प्रोव्हाइड करायची आहे. ती सिंपल कोड्रिफ्टची वेबसाईट आहे. तुम्ही कोड्रिफ्ट सर्च केलं, आता गुगल केलं की लगेच काय होईल, पेज ओपन होईल आणि हे ओपन करायचे, ते फीडबॅकचा ऑप्शन येईल. सर लगेच करा सगळ्यांनी. तुमच्याकडे मोबाईल नाही? ओके, जर तुम्हाला फीडबॅकचे बटन दिसत नसतील तर 3 डॅश आहे बघा एका साईडला. हा, लॉग इन गुगलला करावं लागेल. तिथे लॉग इनची गरज नाही, वेबसाईटला लॉग इनची गरज नाही. ओके, फक्त फीडबॅकच्या ऑप्शन मध्ये जायचं, रेटिंग द्यायची आहे. त्याच्यानंतर सबमिट म्हटल्यानंतर तुम्ही कुठं जाणार आहे, गुगल रिव्ह्यूच्या पेजला. तुम्ही सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट करायचं आणि मग तुमचा रिव्ह्यू टाईप करायचा आणि स्टार रेटिंग प्रोव्हाइड करायची आहे. ओके, जास्त टाइम लावायचा नाही, फास्ट करायचं. तुला भरपूर टास्क पेंडिंग आहे आता. यश, आपला फीडबॅक पण करून बघायचं नाही सर. त्यांचं पर्सनल वर्ड आहे ते. लहान मला ट्रेनर नेम नरेंद्र सरदार. वन म्हणजे हाय म्हणजे हा, तेवढी जास्त रेटिंग तेवढं चांगलं. तेच सरांनी सांगितलं आता समजून. वन म्हणजे एकदम बॅड एक्सपिरियन्स आहे तुमचा असं. जीमेल सांगितलं नाही तुमचं असं. आता लॉग इन करायचं माहिती असेल बाकी करू शकता. छोटीशी टाकताना असे टाका की तुम्हाला खरंच कामा येतील प्रॉपरली. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा ते घेऊ शकता. ओके, सजेशन मध्ये जर सजेशन नसेल तुमच्याकडे काही, आतापर्यंत तुमचे सेशन कसे झाले, तुम्हाला किती पर्सेंट समजलं आहे वगैरे ते मेन्शन करू शकता.
म्हणजे त्याच्या नंतर गुगल वरती रिडायरेक्ट केल्याच्या नंतर तुझे पण देत आहे का? त्यानंतर गुगलचं पेज ओपन होईल. तिथे पण मला प्रॉपर फीडबॅक टाईप करून लिहायचं बघेल. थोडा पद्धतशीर द्या, ठीक आहे. तुझं नाव, तुमचं लेबल वरचा तुम्ही तिथे चिपकतो, ठीक आहे. मनातल्या भावना तुम्ही त्याच्यात असं आहे, गुगल हे पब्लिक आहे, बरोबर, प्रायव्हेट नाहीये. गुगल हे टाका तुमच्या नावाने तुम्हाला अपलोड करा. हे तुम्ही सांग गुगल वरती पण त्यांच्या पेरेंट्स असतो. मला काही समजत नव्हते. फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर ना मला गुगल मॅप मध्ये माहिती
झालंय का सगळ्यांचं? चाललंय का? ठीक आहे, थोडं कंटिन्यू करायचंय. झालं सगळ्यांचं? हा. ओके, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. यस किरण, चला पुढे बघा. हा, मी काय सांगितलं, याला काय आले पाहिजे? नंबर्स आले पाहिजे. काय आले पाहिजे इथे? नंबर्स. काय ऑप्शन आहे? सांगा, कसं कुठे लिहू मी इन्युमरेट? इन्युमरेट काय लिहू इथे पुढे? काय सिंटॅक्स? कोणी लिहिलंय का नोटबुक मध्ये? एन्युमरेट शिकवलं होतं तेव्हा. असं लगेच ग्राफ झालं पाहिजे, कुठे काय चालू आहे, कुठे काय लिहिले नोटबुक मध्ये. हे कधी होतं? सुट्ट्यांमध्ये काहीतरी घरी जाऊन बघितल्यावर. मला एक्सपेक्टेड होतं की आज तुमचे जवळजवळ 5 ते 6 टास्क होऊन जातील. ठीक आहे, पण 2-3लाच तुम्ही डायरेक्ट जाऊन गेले, कसं होईल अशाने? इथे आपण 4-5 स्टुडंटवर खेळतोय. ML मध्ये आपल्याला असं मिलियन्स मध्ये डेटा हे करायचं, हँडल करायचं आहे. थर्ड इयरला आहे ना तुम्ही? सो M1, M2, M3. वैभव, काय आलं? हा, मयूर, मयूरचे पंखा कापावं लागते. हा, काय सिंटॅक्स? मला हम्म. हा, एक्झाम्पल मध्ये मी लिस्ट घेतली असणार. हा, स्टार्ट पॉइंट काय सांगितला होता? 1. अजून चला रन करूया आपण. 1, 2, 3, स्टॉप साठी N. आले नंबर? आले का नंबर? काय केलंय? ज्या गोष्टींमध्ये डेटा आहे तो पार्ट लिहायचा आणि नंबर कुठून सुरू झाला पाहिजे ते लिहायचं. फंक्शनचं नाव काय? एन्युमरेट. पण हा चांगला दिसतोय का डेटा? कशामध्ये येतो? टपल मध्ये. मला टपल मध्ये पाहिजे का? ना, त्याला काय करायचं? सिंपल, येस, टपलच्या बाहेर काढायचं. मग इथे काय लिहिणार मी? M, N. ठीक आहे. इथे आता मी काय करू शकतो? एफ स्ट्रिंग फॉर्मॅट यूज करून. M मध्ये काय स्टोअर होईल? पहिले नंबर. ओके, M डॉट स्पेस N. कोणता फॉर्मॅट आहे हा? एफ स्ट्रिंग फॉर्मॅट. आला डेटा जसा पाहिजे तसा. समजलं आहे? ओके, एक टास्क दिला, उद्या करून आणणार का घरून? येस, एक टास्क दिला, याच्यामध्येच ऍडव्हान्समेंट दिली तर करणार का? जमेल का?
ठीक आहे, जमेल ना भाऊ? सुट्टी मारून घरी जाणार सांगितलं, घेऊन करायला सांगितलं. आता याच्यामध्ये काय करतोय आपण? करंटली प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला याच्यामध्ये काय शोधत आहेत? तर मेडिसिनचं नाव. ठीक आहे, तर करा काय ट्राय करायचं तुम्हाला, की मेडिसिनचं नेम, त्याच्यानंतर किती वेळा घ्यायची आणि डोस. ठीक आहे, आता आपण सकाळी जो डिक्शनरीचा अप्रोच यूज केला होता, की स्टुडंटचं नेम, त्यांचे पर्सेंटेज आणि ग्रेड, त्या अप्रोचनी पण तुम्ही करू शकता. ओमकार, लक्ष आहे का? कान इकडे आहेत का? हा, तेच पाहून राहिले. हा, त्या अप्रोचने करू शकता. सोबत सोबत काय घ्यायचंय, प्रिस्क्रिप्शनच्या सुरुवातीला काय दिसलं पाहिजे? पेशंटचं नाव घ्यायचं, त्याचं एज घ्यायचं. ओके, तुम्हाला हाईट, ब्लड प्रेशर, वेट घ्यायचं असेल तर घेऊ शकता. प्रिंट होताना प्रॉपर टेबलच्या फॉर्मॅटमध्ये प्रिंट झाला पाहिजे. आता हे कशासाठी यूज करतोय आपण? पार्टिशन करायला. ठीक आहे, तुम्हाला जर उभे कॉलम करायचे असेल तर काय यूज करायचा? तुमच्या याच्यामध्ये पाईप सिम्बॉल म्हणून आहे, बॅकस्पेस कीच्या खाली तुम्ही हा सिम्बॉल यूज करू शकता. ठीक आहे, थोडस ट्रायल एररने करायचं. पहिले प्रिंटिंगचा पार्ट करून घ्यायचा, फॉर्मॅट रेडी, त्याच्यानंतर त्याला फॉर लूप मध्ये टाकायचं. आता ह्या स्किल तुम्हाला तुमचे डेव्हलप करणं आहे, की कोणता भाग पहिले करायचा. मी पहिले काय केलं? येस, हा पार्ट लिहून घेतला. मी पहिले हा पार्ट बनवून घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे ऍड केलं, त्याच्यानंतर हे काय केलं, त्याच्यानंतर हे सगळं मी कशामध्ये टाकलं? व्हाईल लूप मध्ये. तर या अप्रोचने कोड थोडासा बनवायचा, रन करून बघायचा, थोडा बनवायचा, रन करून बघायचा. ठीक आहे, काय घ्यायचं? पेशंटचं नेम, एज घ्यायचं असेल एज, ठीक आहे, त्याचं वेट, ब्लड प्रेशर घ्यायचं असेल ते 3-4 गोष्टी घ्यायच्या. त्याच्यानंतर मेडिसिन जशा आहेत त्या तशा डिस्प्ले झाल्या पाहिजे. पण याच्या आधी काय डिस्प्ले झालं पाहिजे? पेशंटचं नेम आणि एज. तुम्हाला बाकी पॅरामीटर घेता आले तर वेल अँड गुड. समजलंय? समजलं काय यश? यशचं सगळं मागेच गुंतलेलं आहे. तुम्हाला काही डाऊट आहे का त्यांच्यावर? तुमचं टार्गेट त्यांचं टार्गेट सेम आहे की काय? ठीक आहे, सो विल स्टॉप हिअर. अटेंडन्स, मग अटेंडन्स घ्यायची इम्पॉर्टंट गोष्ट आहे तिथं.